फायनली आता मित्रांनो कर्जत स्टेशनला पोहोचलेलो आहे बरोबर 2 तासाने। घ्यायला आलं का तू आम्हाला? हे काय करतो चिकन मध्ये तू आता? स्टिक मध्ये लावून आपण बार्बेक्यू करू। हाँ परत बरं एकदा बहुत है खाने वाली गेम होते हैं। एक नंबर। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल। मी गणेश आठवे या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज मी चाललो आहे विलाला, म्हणजे अर्थातच फार्म हाऊसला। तर तुम्हाला माहितीच आहे 2023चा मी लास्ट ब्लॉग विलाचा टाकला होता, तर तो होता बदलापूरचा। आज आपण कर्जतला चाललो आहे। तर आहेत आपले 10-12 फ्रेंड आहेत, तर तेही तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे। आता मी एकटा आलो आहे, घाटकोपर स्टेशनला थांबलो आहे। तर एका शांत ठिकाणी आलो आहे, बोलो इंटरव्ह्यू वगैरे पहिला करून घेऊया। तर जी पण काय धमाल मस्ती असेल, जे पण ट्रॅव्हलिंगमध्ये काय, ते सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे। तर तुम्ही सोबतच राहा आजच्या ब्लॉगमध्ये, एन्जॉय करा। आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि व्हिडिओ सुरुवात करायच्या आधी बोला गणपती बाप्पा मोरया। आपले फ्रेंड लोक भेटलेले आहेत, अनिरुद्ध आणि नवीन ॲड झालेले आहेत प्रशांत आहे, हे आपले 2 मेंबर लाचे, आणि हे पण 2 ॲड झालेले आहेत नवीन। हा आपला जिम मित्र। तर काय बोलतो पब्लिक, आज कुठे जायचं आहे आपल्याला? कर्जत। तर मिलते कर्जत पे। कर्जत गाडी लागलेली आहे 4:54ची। तर गाडी येईल आपली 5 वाजून 10 मिनटं झालेली आहेत, आणि अजून 4:54ची गाड़ी आली नहीं है। तू क्या बोलता है भाई? एक नंबर। बैट वेट लेके किधर जा रहा है तू? विले पे विला विला। बस भाई क्या बोलूं मैं, बोलूं क्या? तो गाड़ी आलेली आपल्या आता। आता विठ्ठलवाडी आली आहे, तरी अजून गर्दी आहे गाडीला बघा। वाजलेत बघा किती, 6:05 मिनटं गाडी। सातला 10 मिनटं आता, आणि आम्ही पोहोचलो आहे कर्जत स्टेशनला। सो फायनली आता मित्रांनो कर्जत स्टेशनला पोहोचलेलो आहे बरोबर 2 तासाने। 5 वाजता आम्ही गाडी पकडलेली, आता 7ला 10 मिनटं आहेत।
आणि कर्जत स्टेशनला पोचलेलो आहे. आपले सगळे फंटर लोक सगळे पुढे गेलेले आहेत आणि हे बघा मस्ती चालू आहे. तर चला आता इथून आपल्याला टॅक्सी येईल घ्यायला आणि तिकडनं आपल्याला जायचं आहे विलामध्ये. तर तुम्ही सोबत राहा, पुढं भरपूर मजा येणार आहे. आमची टॅक्सी इथं रेडी झालेली आहे आणि टॅक्सी रेडी झाली आहे. फायनली आता गाडी भेटलेली आहे आणि आम्ही सगळे बसलेले गाडीत. आता आपल्याला इथून कोणत्या विल्याला जायचं आहे रे प्रशांत? मधुबन विलाला जायचं. आता इकडनं आता किती किलोमीटर आहे ते? 12 किलोमीटर आहे इकडून. हा, इथून 12 किलोमीटर प्रवास करायचा आहे. तर त्याआधी सर्वांनी पहिलं बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आम्हाला घ्यायला आला काय तू? घ्यायला आला का तू आम्हाला? पोचलेलो आहे. आता आम्ही आहे रूम मध्ये. तर असा रूम आहे. तुम्हाला रूम पुन्हा एकदा दाखवतो मी. आणि आतमध्ये डायरेक्ट का आलोय कारण की बाहेर डीजे लावलाय आणि गाणी चालू आहे, त्यामुळे बाहेरचं काय दाखवता आलं नाही मला. वाटलं तर मी थोडं सिनेमॅटिक शॉट घेईल बाहेरचे, ते तुम्हाला दाखवल काय काय इथे फार्म हाऊस म्हणजे फार्म हाऊसला आहे. तर आता सोबतच राहा, भरपूर मजा येणार आहे. जी काय एन्जॉय मस्ती वगैरे जी तुम्हाला करायला म्हणजे बघायला भेटेल. आम्ही इथं क्रिकेट वगैरे पण म्हणजे टर्फ्स पण आहे, क्रिकेट पण खेळणार आहोत. जे लाचच्या विलाला पण आपण केलं होतं स्टार फार्म हाऊसला, आणि इथे पण आपण करणार आहोत. तर सोबतच राहा, भरपूर मजा येणार आहे. तर हा रूम तुम्हाला दाखवतो कसा आहे काय ते. जसं रूममध्ये एंट्री केली, हा वॉशरूम आहे. इथं आरसा लावलेला आहे आणि इकडे एक सोफा आहे, इकडे एक सोफा आहे, इकडे एक सोफा आहे, इकडे एक कपाट ठेवलेलं आहे. इकडे बॅगी वगैरे जमा केलेले आहेत बघ, समोर दिसतंय मी तुम्हाला. आणि बाहेरचं वगैरे तुम्हाला दाखवतो मी. सो अशा प्रकारचा हा आमचा रूम आहे. ए सी पण आहे बघा, इथे ए सी पण लावलेला आहे. 2 फॅन आहेत. आता ए सी हा चालू आहे बघा, तुम्हाला दिसतं तसं ए सी चालू आहे. पूर्ण थंड हवा लागते इकडे. अशा प्रकारचा विला आहे. आणि आता आपल्याला सरळ जायचं आहे. सरळ जाऊन लेफ्ट मारायचं आहे. तर लेफ्ट मारल्याच्यानंतर बघा आपण थोडं चालत जाऊया पुढे. आणि आता परत सरळ जायचं आहे आपल्याला. सरळ जाऊन समोर बघा पाण्याचे फवारे आहेत मस्तपैकी, बघा किती छान दिसतंय. आणि ते बघा एक नंबर. आणि समोर आहे ना पाण्याचा फवारा आहे बघा. समोर इथं तुम्हाला 3 रूम दिसतंय, पण आपल्याला 3 रूम आपले नाही आहेत. तर आपलं बघा इथं मस्तपैकी असा नजारा. आणि हा रूम आहे ना आपला आहे बघा. इकडे आता आपल्याला जायचं आहे आणि इकडनं आता आपण आतमध्ये जाऊया. तर 1 नंबर रूम आहे ना तो दुसऱ्यानी बुक केलेला आहे. आणि हा दुसरा नंबरचा रूम आहे ना तो आपला आहे. आता आतमध्ये जाऊया. आतमधला नजारा ऑलरेडी मी तुम्हाला दाखवलेला आहे. तर मी फक्त बाहेरनं ओपन करून तुम्हाला दाखवतोय की हा रूम आपला. कॅरम खेळतोय आम्ही दोघांचा डाव झालेला आहे. कॅरम खेळतोय. प्रशांत माझा पार्टनर आहे. अपोजिट टीम आणि विराती होती आणि काय हिरावी होती अनिरुद्ध.
शेवटची एक राहिलेली आमची व्हाईट आणि ब्लॅकमध्ये. तर त्यांचीच कवडी मी काढली. 2 कवड्या मी मारलेल्या आणि त्यांचीच कवडी मी काढली आणि तेच लोक विन झाले. चला आता जाऊया आपण क्रिकेट खेळायला. चला आता क्रिकेट खेळायला आलोय फायनली. बघा आता इकडे क्रिकेट चालू आहे. इथे क्रिकेट खेळूया. आम्ही 2 ओव्हरमध्येच मारले आणि प्रशांतनी चांगली बॅटिंग केली. 1 साइड प्रशांतनी 2. तीसरा ओवर है ये. हे तिसरा ओव्हर आहे. तो दुसरा ओव्हर आहे ना. तीसरा ओवर है. आम्ही जिंकलेलो आहे. विन टू मॅच आहे. तर आता परत दो वाइड कर रन है. वाइड कर रन है. एक रन. 3 बॉल हो गया. आउट है. वो बचपन से ऐसा आंकड़ा है उसका. कितना वन 3 बॉल. कर देगा. फायनली आम्ही आता जेवायला आलो आहे आणि भरपूर सारी मजा केली स्विमिंग पूलमध्ये. आणि आता आम्ही 4 जण आलो आहे. सिद्धेश आहे, प्रशांत आहे, अनिरुद्ध आणि मी आहे. आणि जेवणामध्ये काय आहे तुम्हाला सांगतो आता. ही जिलेबी आहे, कांदा आहे, लिंबू आहे, नळ्या आहे, सुका चिकन आहे, चिकन रस्सा आहे, भाकरी आहे आणि चपाती आहे. हे असं जेवण आहे. चला आता जेवतो मस्तपैकी. तुम्ही पण या जेवायला चला. सो फायनली आता मी सर्व दाखवलेलं आहे बाहेरचं तुम्हाला. आणि मी पुन्हा एकदा मी रूममध्ये आलेलो आहे. Much later. सो गुड मॉर्निंग मित्रांनो. आता वाजलेत तर सकाळचे 9 आणि आता उठलो आहे आम्ही लोक. रात्री भरपूर लेट झाला आणि क्रिकेट वगैरे खेळलो, तुम्हाला माहितीच आहे. भरपूर थकलो होतो. त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही झोपायला गेलो. आता जरा थोडा फ्रेश बिश होतो मस्तपैकी आणि जरा बाहेरचा नजारा दाखवतो तुम्हाला मॉर्निंगचा. चला जरा थोडा फ्रेश होतो मग भेटतो तुम्हाला. माझ्यासोबत प्रशांत आहे, इकडे झोपलाय तो पण. काय बोलतो प्रशांत? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता चला भेटतो तुम्हाला, बाहेरचा नजारा दाखवतो. चला. सो फायनली आता आम्ही फ्रेश बिश होऊन आता नाश्ता करायला आलेलो आहे. सगळी पब्लिक इकडे बसलेली आहे. आपली सिद्धेश आहे, मंगेश आहे, नितेश, अनिरुद्ध, तिमोती आणि आपला पेंचा. फोटो में नहीं आता है. दादा नाश्ता करतोय. नाश्त्याला काय काय तुम्हाला दाखवतो. पोहा आहे, मिसळ आहे आणि भुर्जी, पाव सगळं मिक्स केलेलं आहे.
आणि चाय पण ठेवलेली आहे. कसं आहे भाई, नाश्ता कसा आहे? एक नंबर ना भाई. नाश्ता कसा आहे नितेश? खाने वाली की मौत है. हा? परत 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 एकदा बोल. खाने बहुत है, खाने वाली की मौत है. एक नंबर. नितेश भाई कैसा है? एक नंबर है भाई नाश्ता तो. मिसल पाव है, मिसल पाव है, पोहा है, बुर्जी है एक नंबर. और चाय भी है. ट्राई कर, टेस्ट कैसा निकाल. ट्राई कर, ट्राई कर. ट्राय कर. एक नंबर, एक नंबर ना. खमंग. चला आता आपण टेस्ट करूया. चालू करूया आता. टेस्ट बघू कशी आहे. भुर्जी पाव घेऊया पहिला. एक नंबर. चला आता चालू करूया. तुम्ही पण या नाश्ता करायला, मग भेटूया नंतर. तो आता नाश्ता वगैरे करून झालेला आहे. मस्त पोट भरलेलं आहे. आता चाय मारूया मस्तपैकी. चाय आलेली आहे आपली. चाय पण पिऊया. मग पूर्ण आता जो विला मधुमान विला आहे तो आम्ही पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत. म्हणजे पूर्ण दाखवतो तुम्हाला कुठे. आणि नंतर आम्हाला वरती शिफ्ट पण व्हायचे दुसरीकडे. तर पहिला चाय पितो आणि मग भेटतो तुम्हाला. चाय चाय. आता नाश्ता वगैरे झालेला आहे मस्तपैकी सकाळचा. आणि आम्ही आता मी रूमजवळ आलेलो आहे. आणि इकडनं आता जरा तुम्हाला दाखवतो सकाळचा नजारा काय असतो इकडे. रात्रीचं मी तुम्हाला दाखवलेलं आहे विला वगैरे संपूर्ण कसा एन्जॉयमेंट होता, कशी लाईटिंग होती, सगळं दाखवलं. पण आता सकाळचं दाखवतो मी तुम्हाला सर्व. चला, हा होता आमचा रूम. विला आहे बघा, तुम्हाला दाखवतो. इकडे एक रूम आहे, इकडे एक रूम आहे. आणि संपूर्ण हा इकडचा परिसर मस्त निसर्ग झाडांनी सजलेला एक निसर्ग मस्तपैकी बघा. हे बघा, आता इकडनं आपण या साईडला जाणार आहोत. या साईडला पूल आहे, तोही दाखवूया आपण. बघा, या साईडला झुला वगैरे म्हणजे झोपाळा वगैरे ह्या साईडला पण आहे. या साईडला आम्ही काल कॅरम खेळलो रात्री इकडे. आता इकडे तुम्हाला स्विमिंग पूल दाखवतो. हे बघा, इकडे पण झोकाळ आहे. बघा, इथे लहान पोरं कॅरम खेळतात. ते लहान पोरं कॅरम खेळतात. ते इथे बसायला जागा वगैरे मस्तपैकी. बघा, इथं पण झुला आहे. इथे वजन लहान पोरांसाठी मस्त. इथे घसरगुंडी आहे या साईडला. आणि या साईडला बघा, आपल्याला इकडं आतमध्ये जायचं. इथे टेप वगैरे लावलेला, काल डीजे लावलेला. आणि आम्ही इथे रात्री क्रिकेट खेळत होतो ना. स्विमिंग पूल इकडे. इकडचा नजारा दाखवतो तुम्हाला. आता आम्हाला लोकेशन चेंज करायचं आहे. म्हणजे इथून आता आम्हाला दुसरा लोकेशन दिलेला आम्हाला 11 वाजता. कारण की इकडे दुसरे लोक येणार होते, तर आम्हाला दुसऱ्या ठिकाणी पाठवणार आहेत. तर तिकडचं पण तुम्हाला लोकेशन दाखवतो. खूप छान आहे तिकडे. तर खूप मोठी जागा आहे. तर ते पण तुम्हाला दाखवतो. तर सोबतच राहा, मजा येणार आहे भरपूर. चला जाऊया. आता मी एकटाच फक्त इकडे, बाकी सगळे मित्र वगैरे सगळे वरती गेलेले. तर आपण तिकडे जाऊया. आता इकडचा मोस्टली तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे. आता त्या साईडला तो वेगळा पॅसेज पडतो तिकडे. पण हा विला बघितला ना, भरपूर मोठा आहे आणि भरपूर मजा आली इकडे. काल रात्री आम्ही रूममध्ये जरा असंच टाईमपास 3 पत्ती वगैरे पण खेळत होतो. तर त्याचा शूट काय करायला भेटला नाही मला. तर चला आता आपण जाऊया डायरेक्ट वरती, बघू. चला. लहानपणीची आठवण, झोकाळा. झू झोकाळा.
इकडे जायचं आता आपल्याला सरळ. या साईडला मस्त बगीचा आहे बघा, इकडे घास लावलेला आणि त्या साईडला अपोजिट साईडला टर्फ आहे आणि तिकडे क्रिकेट वगैरे खेळू शकता तुम्ही. आता आपल्याला ह्या साईडला जायचं वरती. बघा इथे पण मस्त रूम आहे वरती, भरपूर मोठा विला आहे. आता आपल्याला लोकेशन कुठे दिलं आहे आपल्याला बघायचं आहे. बघा हे समोर आहे ना, तो आपला रूम दिला. आता ये किधर है अपना रूम? 3 नंबर इधर ना? हो, ते काचेचं खाली. हां काचेचा ना. चला सरळच जायचं आपल्याला. इकडे पण झोकाळा वगैरे आहे. बघा आमचा रूम आहे आता इकडे. इथून आम्ही आतमध्ये आलोय. हे दोघं चंगू बंगू झोपलेत. हा पण आहे अनिरुद्ध. मस्त रूम आहे रे. आपण फुल AC BC चालू आहे बघा. AC चालू आहे. बॉडी बिल्डर एक नंबर आहे आमचा बॉडी बिल्डर आहे. भेटली चप्पल? भेटली ना? कुठं होती? हाँ फिर मिल जाएगा, मैं बोला ना मिल जाएगा. इथं वॉशरूम आहे दोन्ही साईडला. प्रशांत आपल्याला भेटलेला आहे रूममध्ये. तर प्रशांत कालपेक्षा आजचा रूम तुला कसा वाटतोय? बरं आहे आजचा रूम. बरं आहे ना? आणि जागा पण मोठी आहे आणि 2 वॉशरूम आहे. हां आजचा पण चांगला होता, आजचा पण चांगला आहे. चांगला आहे ना? इकडे 2 वॉशरूम आहे. 2 वॉशरूम आहेत ना? हां मस्त वाटतंय जरा. मस्त AC पण फुल आहे एकदम. काल झोप पण मस्त लागली का नाही? एक नंबर वाटलं. चला इकडं मस्त आपली सगळे मित्रमंडळी आलेले आहेत. बाकीचे मंडळी यायचे. सिद्धेश काय बोलतो? सिद्धेश पूलमध्ये चाललोय आता एन्जॉयमेंट करायला. त्याच्या आधी आम्ही तुम्हाला दाखवणार आहे काय आम्ही काय बनवणार इथे. स्पेशली गेल्या टायमाला पण आम्ही विलाला भरपूर सारे जेवण बनवलेलं. पण ह्या टायमाला जेवण वगैरे नाही, विथ फूड आहे इकडे. भरपूर तुम्हाला नाश्ता जेवण काय दाखवलं होतं. पण इथं आम्हाला आहे ना तो प्रशांत, तुम्हाला गुंटी माहितीच आहे, जो गेल्या टायमाला जेवण वगैरे त्यांनी बनवलेलं. त्याचा चेहरा नव्हता दाखवला. पण आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहात तो तंदुरी बनवताना. तर तो आता तेच करणार आहे. आता तुम्हाला दाखवतो, तर तुम्ही सोबतच राहा. आणि नंतर पूलमध्ये पण एन्जॉय करणार आहोत. जी रात्री धमाल केली होती, रात्री एवढी नाही केली पण आज पूर्ण धमाल करणार आहोत दिवसामध्ये. तर चला आता ते तुम्हाला दाखवतो. चला. तर प्रशांत हे काय करतो चिकनमध्ये तू आता? आता स्टिकमध्ये लावून आपण बार्बिक्यू करू. हां आणि त्यानंतर काय करणार आहे पुढे? पुढे खाणार आपण. ते नाही आता म्हणजे ह्याच्या किती वेळ लागेल इकडे हे करायला? ते जास्त ना अर्धा तास. अर्धा तास ना? आता यांनी आहे ना 2 स्टिक ठेवलेले आहेत. तर पोलवर 2 स्टिक ठेवलेले आहेत आणि आता तिसरी पण स्टिक भरतोय प्रशांत. आणि एका स्टिकमध्ये किती चिकन बसतील? 6 पीस बसतील. आणि भरपूर सारे आम्ही 3 किलो चिकन मागवलेलं. आणि हे पूर्ण आता इथे स्टिकवर पूर्ण गरम करून अर्धा तासामध्ये एकदम खाणार आम्ही मस्तपैकी. चला मग अर्धा तास वेट करूया. काय बोलतो? चल रेडी ना अर्धा तासात? अर्धा तास. ओके ओके चल. ओके धन्यवाद. सो आता अर्धा तास लागेल चिकन म्हणजे तंदुरी रेडी होण्यासाठी. तर आता मी आलो जरा रूममध्ये. आता मग जाणार आहे पोलमध्ये. तर थोडासा आराम वगैरे करून घेतो. वाजलेत पण किती? हां तर वाजलेत पण 12. आणि आता पोलमध्ये जाऊन पूर्ण एन्जॉय करायचं. पोलमध्ये जाऊन मस्तपैकी. त्यानंतर चिकन वगैरे रेडी झालं असेल तर ते आपण बघूया. नंतर जेवण पण आहे आपल्याला. जेवणामध्ये काय काय ते पण आपण दाखवूया. तर इकडचा तो एन्जॉयमेंट तुम्हाला कसा वाटतो आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि इथं पण एकदा विजिट मारायचा तुम्ही प्रयत्न करा. भरपूर मोठा विला आहे. आम्ही काल आलेलो तर काल 50 जण होते. आज 120 जण येणार आहेत सॅटर्डे संडे. आम्ही फ्रायडेला आलेलो. तर भरपूर सारे इथं एन्जॉय करायला येतात. किती रुपये रे इकडे? एक दिवसाचे विथ फूड 1800 रुपये. चला आता तंदुरी म्हणजे बनवायला अर्धा तास तरी लागेल. तोपर्यंत प्रशांत माझ्यासोबत आहे.
प्रशांत पण येईल पूलमध्ये, आम्ही दोघं जाणार होतो पूलमध्ये. तर यांनी जरा थोडंसं ते ह्याच्यावर स्टिक ठेवलेली आहे. अर्धा तास तरी लागेल ना प्रशांत? तर तोपर्यंत आपण एक डुलकी मारून घेऊया पाण्यामध्ये. तर चला तर आपलं तंदुरी सगळं रेडी झालेलं आहे इकडे ठेवलेलं आहे प्लेटमध्ये. आणि बघा इकडे स्टिकमध्ये सगळं लावून रेडी झालेलं आहे. इथे आपला बटर आहे आणि काही इथे अजून बनायचं आहे बाकी आहे. आणि इथे बघा रेडी होतं आहे. हे आपल्या दादांनी भरपूर मेहनत केली आहे. दादा थँक्यू. आमचं तंदुरी रेडी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. अर्धा तासानंतर तंदुरी रेडी झालेली आहे. आणि इथे बघा संपूर्ण बटर वगैरे लावून सगळं रेडी केलेलं आहे. आणि इथे थोडा थंड होता. फायनली तुम्हाला माहिती आहे की आता भरपूर सारा एन्जॉय झालेला आहे आपला. हा स्विमिंग पूल आहे, इकडे आम्ही भरपूर सारा एन्जॉय केला. आता हे टेस्ट करून बघतो टेस्ट कशी आहे, मग तुम्हाला सांगतो. तुम्ही पण या खायला. एक नंबर, खूप छान झालं आहे. much later. चला मित्रांनो, आता आपण चाललो आहे जेवायला. भरपूर इथे गरमी पण आहे, पाऊसच नाही पडला. वाटलं होतं की 7-8 तारखेला पाऊस पडेल. आज 8 तारीख आहे, पाऊस पडेल. बघा किती कडक ऊन आहे.
आता चाललो आहे जेवायला. तर सकाळी तुम्ही नाश्ता पाहिलंच असेल काय काय होतं, सगळं मेनू तुम्हाला दाखवलेला. आणि आता जेवायला बघू काय काय आहे, तर तिकडे गेल्यावरच तुम्हाला भेटतो. तर चला आता तिकडे जाऊया आपण. आणि तुम्हाला सकाळी दाखवलं नाही ना की जेवण कुठल्या साईडला म्हणजे आहे लोकेशन वगैरे, फक्त मी तुम्हाला विलाप सगळा दाखवला, पण जेवण कुठल्या साईडला आहे ते नाही दाखवलं, ते दाखवतो तुम्हाला आता. तर चला आता तिकडेच जाऊया. इकडनं मी चालतो आहे, आपण डायरेक्ट इकडनं आलो, इकडून इकडं जायचं आपल्याला. आणि हा सगळा विला मी तुम्हाला सकाळी दाखवला होता. बघा, काल रात्री आपण त्या विलामध्ये होतो, म्हणजे तिकडे त्या रूममध्ये होतो. तर आपण जाणार आहोत आता जेवायला वरती. चला आता जाऊया. इकडे काय काय लोक गाड्या घेऊन आलेत. ते बघा समोर तुम्हाला जेवणाचं हे दिसत असेल, इकडे जेवण वगैरे करायचं आपल्याला. तर चला आता आपण जेवायला जाऊया. तर मित्रांनो आता वाजलेत 2:30 आणि आता आम्ही आलो जेवायला. तर तुम्हाला येताना रूट दाखवला आहे मी की कुठं यायचं वगैरे. आम्ही जेवणाच्या लोकेशनला आलो आहे आणि आता जेवतो आहे. लंच वगैरे काय काय घेतलं आहे हे तुम्हाला दाखवलं मी. असं आमचा लंच आहे. भात घेतला आहे, चपाती आहे, भाकरी आहे, खाली एक गुलाबजामुन भेटलेला आहे, कांदा लिंबू, परत रस्सा चिकन आहे, सुका चिकन आहे आणि इथे पापड आहे, नळे वगैरे. तर पब्लिक कसं आहे जेवण वगैरे? तू पाणी ज़्यादा पी रहा है ए? कसं आहे जेवण? एक नंबर ना प्रशांत? एक नंबर आहे की नाही भाई? चला आता आपण जेवूया, तुम्ही पण या जेवायला वगैरे. चला. चपाती आणि सुकं चिकन पर कैसे है चपाती सूखा 4 का चेकआउट करना पड़ेगा क्योंकि क्या बुकिंग मेरे 4 बजे आने वाली. अगर मेरे पास कोई पानी में घुस जाओ, जो भी है गायब हो जाओ. तर आता जेवण वगैरे झालेलं आहे, जेवण वगैरे मस्तपैकी पोट भरून. आता इकडनं पुढचा प्लॅन कसा असेल, पहिलं पूलमध्ये जायचं की डायरेक्ट रूमवर जायचं, आता हे तुम्हाला कळेलच. सोबत राहा. भरपूर मजा केली आज आणि काल. तर बघूया आता पुढे काय. इच्छा तर आहे पूलमध्ये जायची, पण आता ॲक्च्युली गरमी पण भरपूर आहे, पाऊस पण नाही आहे. बोला जरा 2-3 राऊंड पूलमध्ये जाऊन येऊया, नंतर मग डायरेक्ट घरी जाऊन फ्रेश होऊया आणि मग डायरेक्ट निघायची तयारी. अरे अच्छा मधुबान विला, नितीन गंगावले, वैभव पवार यांचा नंबर दिलेला आहे खाली. सो आता कॅरम वगैरे खेळल्याच्या नंतर थोडा आता चाललो आहे पूलमध्ये, म्हणजे स्विमिंग पूलमध्ये चाललो आहे.
तर चला आता थोडा आनंद घेऊया स्विमिंग पूलचा जाता जाता आणि त्याच्यानंतर मग घरी जाण्याची तयारी करूया. चला. अपना अपना स्टाइल दिखा भाई. गणपती बाप्पा. सो मोठ्या पूलमध्ये आम्ही आता एन्जॉय केला आणि तुम्हाला माहितीच आहे की मी आता आम्ही सगळ्यांनी उड्या बिड्या मारलेल्या मस्त मी एन्जॉय केला सर्वांनी. आणि आता वरच्या पूलमध्ये जाणार नाही आहे, तर त्याच्यानंतर आता आपण डायरेक्ट मस्तपैकी आंघोळ बिंघोळ करून आता फ्रेश होऊन आपण निघायचं आहे आता डायरेक्ट. तर चला आता जास्त उशीर नाही करत, नंतर भेटू तुम्हाला एकदम फ्रेश झाल्यावर. A few moments later. सो मित्रांनो आता इकडं मस्तपैकी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता फ्रेश झालेलं मस्तपैकी मस्त वाटते आणि आता आम्ही निघतोय घरी. तर व्हिडिओ डायरेक्ट बाहेरच आता एंड करतो. मस्तपैकी फ्रेश झालेलो आहे, आता सगळे रेडी झाल्याच्या नंतर निघायच्या टायमाला भेटतो तुम्हाला. चला मग मित्रांनो आता निघतोय घरी. आता आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. 2 दिवस आम्ही इथं विलामध्ये होतो आणि ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटेलच आणि नंबर काय असेल कॉन्टॅक्टवर डिस्प्लेवर पण तुम्हाला नंबर भेटेलच. तुम्ही इथं नक्की येऊ शकता कर्जतमध्ये. कर्जत स्टेशनवर कर्जत स्टेशनपासून काहीतरी 12-13 किलोमीटर आहे. भरपूर मस्त आणि मोठा आहे विला. जर इथं यायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर आणि गणपती बाप्पा मोरया. आपल्या भावाला विचारा कसा वाटला विवा वगैरे. दर टायमाला मी जे ह्यांच्याबरोबर दुसऱ्यांदा आलो आहे. मी मागच्या टायमाला बदलापूरच्या विलामध्ये आलेलो, स्टार विला, आणि मधुबानमध्ये आपण पहिल्यांदा आलो ना स्टार कर्जतला. तर कसं वाटतंय भाई, कैसा लगा है तुमको इधर आके? बहुत मस्त, बहुत सुकून है यहाँ पे, है ना. बहुत प्यार वाइब्स मिलेंगे आपको यहाँ पे. एक खाली एक अपने को थोड़ा सा एक अच्छा नहीं लगा क्योंकि आज लगने वाला था बारिश आ गई. बारिश बारिश हो जाता और मजा आता. जन्नत थोडंसं आम्हाला सॅड वाटलं का, म्हणजे थोडंसं दुःख वाटलं आम्हाला की 7 तारीख 8 तारीख बोललो पावसाचा दिवस ना, बोललो पाऊस पडेल, नाही पडला शेवटी, है ना. तर ठीक आहे चालेल, काय प्रॉब्लेम नाही. पुन्हा एकदा भेटून नवीन विलामध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा आणि एन्जॉय करत राहा आणि सबस्क्राईब करा, सबस्क्राईब आणि शेअर आणि लाईक नक्की करा. करा. चला धन्यवाद, बाय बाय. बाय बाय. चला आता आपली गाडी पण आलेली आहे घ्यायला. इथून आपल्याला गाडी कर्जत स्टेशनपर्यंत पिकअप करणार आहे आणि तिथून मग आपल्याला घरचा प्रवास भेटेल. चला मित्रांनो आता निघतो आम्ही आणि आमची गाडी पण आलेली आहे आणि आम्हाला ओनर भेटलेले आहेत. तर आम्हाला ओनर भेटलेले आहेत नितीन दादा या पुन्हा विलाचे. तर इथे लोकांना कसं यायचं, काय लोकेशन आणि कशी तुमची फॅसिलिटी वगैरे कसं तुम्ही सांगाल? सर आमचं लोकेशन डायरेक्ट कर्जतपासून 10 मिनटावर आहे आणि कर्जतपासून 10 मिनटं असल्यामुळं रिक्षा 2-2 मिनटाला रिक्षा स्टँडला रिक्षा मिळतात. प्रायव्हेट पाहिजे प्रायव्हेट व्हेकल नंबर देऊन बोलून घेतो आपण. ओके. आणि तुम्हाला पाठवून देतो. एकदम इझी आणि सोयीस्कर येणं जाणं आहे ट्रेननी. ओके ओके. तुमचं काय व्हिजिटिंग कार्ड वगैरे आहे का? कार्ड आहे ना सर. कार्ड आहे, दाखवा ना जरा. आता आहे काय? आता तुमचा ॲड्रेस सांगितला तरी चालेल. नाही मधुबन आहे ना कार्ड. तर हे दादांचं कार्ड आहे, बघा तुम्ही बघू शकता इथे. आणि खाली ॲड्रेस दिला आहे, नंबर पण कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेस कॉन्टॅक्ट नंबर दादांचा भेटेलच. तर तुम्ही नक्की इथं येऊन व्हिजिट करा. दादा खूप छान वाटलं, 2 दिवस खूप एन्जॉय केला, सपोर्ट केला तुमचा. सर बरं वाटलं. Yes, sir. चला पुन्हा पुन्हा भेटूया. Yes, नक्की sir. भेटू. खूप छान वाटलं. चला ओके सर. नक्की. चला बाय. आणि आय होप तुम्हाला हा कसा वाटला विला नक्की सांगा आणि इथं तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा. खरंच खूप छान आहे आणि जास्त पण लांब नाही आहे. कर्जतपासून काहीतरी 10-12 किलोमीटर आहे. पिकअप आहे इकडनं, चांगलं रिक्षा पण असतात, टॅक्सी असतात. तर चला आता आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.
गणपती बाप्पा मोरया. चला मित्रांनो, आता निघतोय आता आम्ही. चला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, हिप हिप हुर्रे.